नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की रिसिप्ट आणि पेमेंटचे प्रकार पाहिले होते, म्हणजे टाइप्स ऑफ रिसिप्ट अँड टाइप्स ऑफ पेमेंट पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिसिप्ट अँड पेमेंटचा फॉर्मॅट. या ठिकाणी समोर तुम्हाला फॉर्मॅट दिसत आहे रिसिप्ट आणि पेमेंटचा. ठीक आहे. आता रिसिप्ट आणि पेमेंट हे जसं आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट काढतो. पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपल्याला फायनल अकाउंट काढण्यासाठी जसं ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं, या ट्रायल बॅलन्सच्या आधारे आपण ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट लॉस असेल, बॅलन्स शीट असेल, हे काढतो आपण ट्रायल बॅलन्सच्या आधारे. त्याच पद्धतीनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट दिलेलं असेल. याच्या आधारे तुम्हाला काय तयार करायचं आहे, याच्या आधारे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट बनवायचे. म्हणजे हे रिसिप्ट पेमेंट तुम्हाला कुठं दिलेलं असेल, प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल. या रिसिप्ट पेमेंटमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत, हे ॲटम्स तुम्हाला कुठं ट्रान्सफर करायचे आहेत, एक तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला. येते लक्षात. आता रिसिप्ट अँड पेमेंटचे दोन भाग दिसतात बघा. या ठिकाणी डेबिट साईडला आहे रिसिप्ट, त्यानंतर अमाऊंट, आणि क्रेडिट साईडला पेमेंट. पण या ठिकाणी चुकून प्रिंटिंग मिस्टेकद्वारे रिसिप्टच आलं आहे, तर आपण समजून घेऊया. या ठिकाणी काय असणार आहे, पेमेंट. ठीक आहे. तर यातला एक पार्ट आपण पाहूया, म्हणजे डेबिट साईड. ती म्हणजे कुठली, आपली रिसिप्ट साईड. ठीक आहे. तर रिसिप्ट साईड बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसते रिसिप्ट साईड. आता रिसिप्ट साईडमध्ये काय काय आहे, तर सुरुवात कशाने केलेली आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आपण शिकलो आहे आत्तापर्यंत, 11वीपासून पाहत आलो आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे काय, तर मागचं बॅलन्स आपण आहे असं पुढं घेतले, समोर पुढं आले. तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊनमध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे दिलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे शिल्लक हातावर असणारी कॅश आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये असणारी कॅश, ह्याचं बॅलन्स या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला घ्यायचे. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की रिसिप्टची सुरुवात ओपनिंग कॅश आणि ओपनिंग बँक बॅलन्सनं होते. तुमच्याकडे वर्षाच्या सुरुवातीला जी काही कॅश आहे आणि जे काही तुमचं बँकेत बॅलन्स आहे, त्यानं तुमच्या रिसिप्टची सुरुवात होते. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंगला किती, सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे किती कॅश आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे. ठीक आहे. हे जरी तुम्हाला या ठिकाणी रिसिप्टमध्ये दिलेलं असलं तरी हे ओपनिंगचं कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स आपण कुठंही नोंदवत नाही. जरी हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं असलं तरी हे ओपनिंगचं बॅलन्स आपण घेत नाही. का घेत नाही, तर यामध्ये परत नंतर अनेक प्रकारच्या अमाऊंट ॲड होणार आहेत, अनेक अमाऊंट लेस होणार आहेत, आणि इयर एंडिंगला जी काही तुमच्याकडे कॅश असेल किंवा बँक बॅलन्स असेल, तेवढंच बँक बॅलन्स, तेवढीच कॅश आपण काय करतोय, घेतो आहोत. त्यामुळं ओपनिंगचं बँक बॅलन्स किंवा ओपनिंगची कॅश आपण कुठंही नोंदवत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आयटम, टू सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, वर्गणी. आता आणखीन एक सांगते, रिसिप्ट साईडचे जेवढे काही ॲटम्स आहेत, रिसिप्ट साईडला तुम्हाला हे जे काही सगळे ॲटम्स मी दिलेले आहेत, हे सगळे ॲटम्स कुठं येणार, एक तर हे ॲटम्स तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला येतील. रिसिप्टचे जेवढे काही ॲटम दिलेले आहेत, हे सगळे ॲटम एकतर इन्कमला येतील किंवा दुसरं म्हणजे ते येणार बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. एकतर इन्कमला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. लक्षात ठेवा. यामध्ये सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, आणि खाली दिले बघा, सबस्क्रिप्शन दिल्यानंतर खाली काय उल्लेख आहे, प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. म्हणजे 3 वर्षाची वर्गणी आहे. प्रिव्हियस इयर मागच्या वर्षीची, करंट इयर चालू वर्षीची, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षीची. सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू स्वरूपाचं इन्कम आहे, आणि रेव्हेन्यू स्वरूपाचं इन्कम म्हणल्यावर कुठे येणार,
इन्कम साईडला. ठीक आहे. रेव्हेन्यू स्वरूपाची रिसिप्ट आहे ही. रेव्हेन्यू स्वरूपाची रिसिप्ट कुठे येते? इन्कमला. त्यामुळे सबस्क्रिप्शन हा ॲटम कुठे येणार? इन्कमला. कायमचं लक्षात ठेवा, सबस्क्रिप्शन हा ॲटम कुठे येणार? इन्कमला. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? तर वर्गणी. त्यानंतर एंट्रन्स फी असेल, ॲडमिशन फी असेल, लाईफ मेंबरशिप फीस असेल, हे सगळे ॲटम कशाचे आहेत? इन्कमचे आहेत. हे सगळे ॲटम कशाचे आहेत? इन्कमला नोंदवले जातात. पण एखाद्या वेळेस ॲडजस्टमेंटमध्ये काही वेगळा उल्लेख असेल तर त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. पण या तिन्ही ॲटम्सवर ॲडजस्टमेंट नसेल, एंट्रन्स फीस, ॲडमिशन फीस, लाईफ मेंबरशिप फीस, त्याचबरोबर 2 लेगसीज, या 4 ॲटमचा उल्लेख करूया आपण. या 4ही ॲटम्सवर कुठलीही ॲडजस्टमेंट नसेल तर हे 4ही ॲटम इन्कम साईडला नोंदवायचे. लक्षात घ्या, याच्यावर कुठलीच ॲडजस्टमेंट नाही तर हे 4ही ॲटम कुठे येणार? इन्कम साईडला. आणि जर ॲडजस्टमेंट असेल तर ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला त्या ठिकाणी नोंद करावी लागेल. आता ह्या काय ॲडजस्टमेंट असतात, कशा स्वरूपाचे असतात, हे आपण जेव्हा प्रत्यक्ष प्रॉब्लेम पाहू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पण सध्या तरी एवढं लक्षात ठेवा, एंट्रन्स फी, ॲडमिशन फी, लाईफ मेंबरशिप फी आणि लेगसीज हे 4ही ॲटम कुठं नोंदवणार तुम्ही? इन्कम साईडला. त्यानंतर गव्हर्मेंट ग्रँट. त्यानंतरचा ॲटम आहे गव्हर्मेंट ग्रँट. आता गव्हर्मेंट ग्रँट हे सुद्धा कुठे येणार? तुमच्या इन्कम साईडलाच. तर आपण पाहिलं गव्हर्मेंट ग्रँट हे सुद्धा कुठे येणार? इन्कम साईडला. त्यानंतर डोनेशन. आता 2 प्रकारचे डोनेशन या ठिकाणी दिलेले आहेत बघा. एक म्हणजे जनरल डोनेशन आणि दुसरं आहे स्पेसिफिक डोनेशन. ठीक आहे. आता जनरल डोनेशन म्हणजे डोनेशनच्या समोर कंसात जर जनरल डोनेशन उल्लेख असेल तर तो येतो इन्कमचा ॲटम आहे. ठीक आहे. डोनेशन म्हटलं का काहीच उल्लेख नाही किंवा जनरल डोनेशन म्हणून उल्लेख आहे किंवा त्याच्या पुढे काहीच नसेल तर ते असेल इन्कम साईडला. पण डोनेशन म्हणून उल्लेख आहे, नंबर 2चं बघा, डोनेशन म्हणून उल्लेख आहे आणि हे डोनेशन कसं आहे? फॉर स्पेसिफिक फंड. मग बिल्डिंग फंड असेल, प्राइज फंड असेल, टोर्नामेंट फंड असेल. म्हणजे काय? ठराविक कारणासाठी तुम्हाला डोनेशन दिलेलं आहे. नुसतं डोनेशन आहे, त्याच्यापुढे काही उल्लेख नाही किंवा जनरल डोनेशन असेल तर ते इन्कमला नोंदवा. पण डोनेशन दिले आणि त्याच्यापुढे उल्लेख केला आहे, बिल्डिंग फंडसाठी आहे, प्राइज फंडसाठी आहे, टोर्नामेंटसाठी आहे, यासाठी असेल तर ते डोनेशन येतं बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. आता हे डोनेशन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला का येतं? का तर हे डोनेशन आपल्याला ज्याच्यासाठी मिळालेलं आहे त्यावर खर्च करायचं आहे. उदाहरणार्थ बिल्डिंग फंडसाठी डोनेशन मिळाले म्हणजे हे इन्कम आहे का? ते आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे? ती बिल्डिंग फंडसाठी ते डोनेशन वापरायचं आहे. त्यामुळं आपण हे घेणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. येते लक्षात? फक्त डोनेशन असेल किंवा जनरल डोनेशन असेल तर इन्कमला, आणि डोनेशन आहे पण ते ठराविक कारणासाठी दिलेलं आहे तर ते ठराविक कारणाचा उल्लेख त्या डोनेशनच्या समोर असेल केलेला तर ते डोनेशन येणार बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. ओके. त्यानंतर डिव्हिडंड रिसीव. आता डिव्हिडंड म्हणजे काय? लाभांश. लाभांश मिळाला, लॅबिलिटी आहे का? नाही. काय आहे तुमचं? इन्कम आहे. डिव्हिडंड रिसीव हे काय आहे? इन्कम आहे. त्यानंतर टू हायर ऑब्लिक रेंट ऑफ हॉल रिसीव म्हणजे तुम्ही एखादा हॉल भाड्यानं दिलाय, हायर केलाय, भाड्याने एखादा हॉल दिलाय आणि त्याचा रेंट तुम्हाला रिसीव झालेला आहे. हे काय असणार आहे? तुमचं इन्कम आहे. म्हणजेच काय? डिव्हिडंड रिसीव इन्कम आहे, रेंट रिसीव इन्कम आहे, सन्ड्री इन्कम इन्कमच आहे. त्याचबरोबर टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. आता या ठिकाणी बघा, डिव्हिडंड रिसीव इन्कम, टू हायर हॉल, टू हायर
रेंट ऑफ हॉल रिसिव्ड हे पण इन्कम आहे. टू सन्ड्री इन्कम हे पण इन्कमलाच. टू सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स हे पण इन्कम आहे. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर हे पण इन्कम आहे. टू मिसलिनियस रिसिप्ट हे पण इन्कम आहे. टू टोर्नामेंट रिसिप्ट हे पण इन्कमलाच. टू क्रिकेट फी इन्कमला. ट्युशन फी इन्कमला. टर्म फी इन्कमला. कलेक्शन ऑफ फाईन इन्कमला. लॉकर रेंट इन्कमला. त्यानंतर टू एक्झाम फीस इन्कमला. आता थोडक्यात याचा अर्थ सांगते मी तुम्हाला. डिव्हिडंड रिसीव म्हणजे काय, लाभांश मिळाला, इन्कम आहे. रेंटवर तुम्ही तुमचा हॉल भाड्यानं दिलेला आहे हॉल, त्याचं तुम्हाला रेंट मिळालेलं आहे, म्हणजे हे सुद्धा काय आहे, इन्कम आहे. सन्ड्री इन्कम म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचं तुम्हाला किरकोळ स्वरूपाचं काहीतरी मिळालेलं आहे, ते सुद्धा इन्कममध्ये येणार. त्यानंतर सेल ऑफ ओल्ड मटेरियल, तुमचं जे काही जुनं सामान आहे ते तुम्ही विकलेलं आहे आणि त्यापासून सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले, ते सुद्धा इन्कमला असेल. त्यानंतर मिसलेनियस रिसिप्ट म्हणजे किरकोळ स्वरूपाचं प्राप्त झालेलं आहे, काहीतरी किरकोळ स्वरूपाचं मिळालेलं आहे. मग आता ते कशातनंही मिळू शकतं, तर ते किरकोळ स्वरूपाचं मिसलेनियस रिसिप्ट जे काय आहे ते सुद्धा इन्कमला नोंदवा. या ठिकाणी आणखीन एक आयटम राहिला, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर म्हणजे जुनी वर्तमानपत्र, तुमची रद्दी जी काय आहे ती तुम्ही विकली आहे, त्यातून तुम्हाला पैसे मिळाले, ते इन्कम आहे. टोर्नामेंटसाठी तुम्हाला पैसे मिळाले, टोर्नामेंट रिसिप्ट इन्कम आहे. क्रिकेट फीस एखादा क्लब आहे तुमचा आणि त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन केलं जातं, तर त्यासाठी जी फीस गोळा करतात ते सुद्धा इन्कम आहे. त्यानंतर जर तुमची एज्युकेशनल एखादी संस्था असेल, मी आता सांगितलं एज्युकेशन पण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये येतं, मग एज्युकेशनल संस्था असेल तर त्या ठिकाणी ट्युशन फी आकारली जाते, टर्म फी आकारली जाते, तर हे दोन्ही काय आहे, इन्कमच आहे. त्याचबरोबर कलेक्शन ऑफ फाईन म्हणजे दंड गोळा केला आहे, जसं की आपल्याकडे दंड गोळा केला जातो, मोबाईल अलाउड नाही आहे तरी मोबाईलांना दंड आकारणी केली जाते, म्हणजे त्यातून मिळालेलं ते सुद्धा काय आहे, इन्कमच आहे. कलेक्शन ऑफ फाईन, दंड आकारणी केलेली आहे, ते गोळा झाले, ते सुद्धा इन्कम आहे. त्यानंतर लॉकर रेंट, तुम्ही तुमच्याकडे काही लॉकर आहे ते भाड्यानं देताय, तुम्ही त्या बाहेरच्यांना वापरायला देताय, त्याचं रेंट तुम्हाला मिळते, ते सुद्धा तुमचं इन्कम आहे. त्यानंतर एक्झाम फीस, तुम्ही ज्या काही एक्झाम आयोजित करताय त्यासाठी तुम्ही फी गोळा करताय, ते एक्झाम फीसुद्धा तुमचं काय आहे, इन्कम आहे. म्हणजे हे जे टिक केलेले मी ॲटम्स आहेत हे सगळे ॲटम्स कुठले आहेत, इन्कमचे आहेत. त्यानंतर शेवटचा ॲटम असेल टू बॅलन्स कॅरेट डाऊन, किंवा त्याला आणखीन खाली कंसात दिलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आता आपण बँक ओव्हरड्राफ्ट कुठं घेतो, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड, करेक्ट. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट कुठे येणार, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. एक लक्षात घ्या, रिसिप्ट साईडचे ॲटम एकतर इन्कमला नोंदवायचे किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आता बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला येणारे ॲटम मोजकेच असतात, जास्तीत जास्त ॲटम हे कुठे येतात, इन्कम साईडलाच येतात. काही ठराविक ॲटम्सच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला येतात, ठीक आहे. आता आपण पाहिली रिसिप्ट साईड, यानंतर पुढची साईड असेल पेमेंट साईड.